पक्षाने कालच कसब्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मी सुद्धा पक्षाकडं मागणी केली होती मला उमेदवारी मिळावी म्हणून, पण पक्षाने माझा विचार नाही केला. मी काँग्रेस पक्षाची गेली 40 वर्षापेक्षा जास्त निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करते. कधीही पक्षाची शिस्त मी मोडली नाही, कधीही पक्षाच्या विरोधात बंडखोरी केली नाही, कधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. मी प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काँग्रेसचं काम केलेलं आहे. माझी प्रामाणिकपणे इच्छा होती की काँग्रेस पक्षाने माझा विचार करावा. पण जी काही लोक म्हणजे काँग्रेस पक्षाने मला नगरसेवक केलं, महापौर केलं, ह्या कसबा मतदारसंघातल्या नागरिकांनी, माझ्या भागातल्या लोकांनी, म्हणजे कसबा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी मला काम करण्याची संधी दिली, माझा मान सन्मान वाढवला, मला प्रेरित केलं. आणि हे करत असताना, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असताना, निष्ठेने काम करत असताना, महाराष्ट्र लेवलवर महिला संघटन वाढवलेलं असताना, जर प्रत्येक वेळेस आपल्याला जर डावललं जात असतं तर हे कुठंतरी खंत येण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मी आज माझ्या प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा, माझ्या कार्याचा पक्षाने विचार केला नाही आणि पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे. मी माझ्या प्रामाणिकपणाचा विचार करून, निष्ठेचा विचार करून, माझ्या भागातल्या नागरिकांचा विचार करून त्यांच्या प्रश्नासाठी मी कायम भांडत असते. त्यांचे ज्या काही बेसिक गरजा आहेत त्याच्यासाठी मी आयुष्यभर काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये. त्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन मी आज प्रामाणिकपणे ह्या पक्षाचं प्रतिनिधित्व सोडत आहे. कारण असं आहे की 7 वर्षामध्ये 5 पक्ष बदलून ची मंडळी ह्या पक्षामध्ये आलेले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून जर तुम्ही संघटना हातामध्ये घेत असाल, जर पक्षावर अन्याय करत असाल, पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचं कुठलाही कार्यक्रम तुम्ही न राबवता फक्त मी म्हणजे पक्षापेक्षा मोठा आहे असं समजून कोणी वागत असेल तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊन पक्षाने ही मोठी चूक केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पक्षाचा मी राजीनामा देत आहे. मला हा राजीनामा देताना अतिशय वेदना होतात, खंत वाटते की ज्या पक्षाची नाळ माझ्याशी जुळलेली आहे, ज्या पक्षाने मला इतका मान सन्मान दिला, ज्या पक्षाने मला उमेदवारी दिल्यामुळं जो माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या भागातल्या लोकांनी मला मान सन्मान दिला, त्याचं मी कुठंतरी हे सोडत असताना मला अतिशय वाईट वाटतं, खंत वाटते. पण माझा नाईलाज आहे. माझ्या राजकारणामध्ये भावनेला काही हे नसतं. लोकांच्या मनासाठी, लोकांच्या विश्वासासाठी, त्यांच्या कार्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि पक्ष नेतृत्व जो काही हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, मी त्यांना कोणाला दोष देणार नाही. ठीक आहे, घेतला. मी अपक्ष उभी राहणार आहे. तुम्ही मला विचारलात की तुम्ही संभाजी महाराजांना भेटून आलात का? हो, मी त्यांना, माझं दुसरं काम होतं, मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं, मी त्यांना भेटून आलं आहे. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही आमच्या पक्षात या, तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला खूप गरज आहे, तुम्ही आला तर आम्ही पूर्णपणे तुम्हाला सगळं आमची ताकद तुमच्यापणाशी लावू. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी ज्या भागामध्ये निवडून आलेली आहे त्या भागामध्ये माझ्या समाजाची 10सुद्धा घरं नाहीत. मी कधी निवडून येत असताना 25 वर्षामध्ये मी कोणाला जात विचारली नाही, कुणी मला जात पण विचारली नाही. त्यामुळं तो जो समाज आहे, तो जो माझा सगळा, तिथले लोक जे आहेत ते माझे आहेत, ते माझे लोक आहेत. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की ताई आपल्याला पक्ष अन्याय करत असेल तर आपल्याला हा निर्णय घेणं भाग आहे, आणि मी लोकांच्या, माझ्या नागरिकांचा विचार करून, त्यांचा मान ठेवून, त्यांच्या मताशी सहमत राहून मी हा निर्णय घेत आहे की मी पक्ष नेतृत्वाला, मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मी आजपासून लवकरच शनिवारी किंवा सोमवारी फॉर्म भरणार आहे, अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. त्यांनी मला पाठिंबा द्यावं असं मी त्यांना विनंती करेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमचे विचार मांडणारे आहोत. ते सुद्धा सगळी एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हा सगळ्या जाती धर्मांना घेऊन ते कामं करत असतात. मी त्यांच्या विचाराशी बांधील असेल, पण मी त्यांच्या पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार. आता नाही थांबू शकत, नाही थांबणार मी आता. वगैरे असं काही नाही. मी प्रामाणिकपणे काम करत असते. मी गटबाजी आयुष्यामध्ये कधी केली नाही. जो खुर्चीवर बसलेला असेल त्या खुर्चीला मान देण्याचं काम मी केलेलं आहे. त्या खुर्चीच्या नेतृत्वाने जी संधी त्यांना दिलेली, त्यांच्या पक्षाचं काम वाढवण्याचं काम केलेलं आहे, पक्ष संघटनेला झोकून देऊन काम केलं आहे. मी माझ्या घरादाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे करत असताना 2009 झाले, 2014 झाले, 2019 झाले,
असे जर तुम्ही मला डावलत असाल प्रत्येक वेळेस तर हे कुठंतरी मला स्वतःला लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आपण काहीच नाही का असं जर पक्षाला वाटत असेल तर मला काहीतरी निर्णय घेणं भाग आहे.